मुंबईमध्ये धनगर शिष्टमंडळाची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत बैठक संपन्न। 30 जणांच्या शिष्टमंडळाची फडणवीसांसोबत चर्चा। कायदेशीर प्रक्रियेशिवाय जीआर काढता येणार नाही, मुख्यमंत्री म्हणाले। बैठकीनंतर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची प्रतिक्रिया। धनगर आरक्षणाचा प्रश्न पंतप्रधानांच्या दरबारी। धनगर आणि धनगड हे एकच आहेत। सुप्रीम कोर्टाचे वकील विठ्ठल आदित्य यांचं मोदींना पत्र। दीपक बोराडे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर हे पत्र लिहिलं आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या उद्या दुपारी 12 वाजता बैठक पार पडणार। पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीच्या दृष्टीने बैठकीत काय निर्णय होणार याकडे लक्ष। राज्यभरात अतिवृष्टीमुळे 1 कोटी 1 लाख एकर शेतीचं नुकसान। पंचनाम्याचं आव्हान असून दिवाळीपूर्वी आता मदत करणार। नुकसान भरपाई वाटप सुरू असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी याची माहिती दिली। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 नुकसान भरपाई द्या, कर्ज वसुली थांबवा। शेतकऱ्यांसाठी फडणवीसांनी दिल्लीत बंड करावं, राऊतांची मागणी। तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये ठाकरेंनी कर्जमाफी केली होती। प्रफुल्ल पटेलांच्या टीकेला हे राऊतांचं उत्तर। उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावा रद्द करून तो खर्च पूरग्रस्तांना द्यावा। मुख्यमंत्री असताना कृती न करता घरी बसला, आता प्रायश्चित्त करण्याची वेळ। केशव उपाध्येंचं ट्विट। आम्ही लोकांना पाण्यातून बाहेर काढलं, तुम्ही नाही। राजकारण नंतर करा, तुमची मदत वाढवा। नुसते 200 किट नको, 3000 लोकांची व्यवस्था करा। शिंदेच्या शिवसेनेच्या ज्योती वाघमारेंना सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी झापलं, तर बेकायदेशीर कामांसाठी कॉल केलेला नव्हता, वाघमारे आक्रमक। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचं राज्यपालांना पत्र। विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी। अतिवृष्टी, शेतकरी नुकसान भरपाईवरती चर्चा करण्यासाठी अधिवेशनाची मागणी। तर 3 दिवसांचं विशेष अधिवेशन घ्या। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून ठोस निर्णय व्हावेत। जयंत पाटलांचं राज्यपालांना पत्र। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून ठाणे जिल्ह्यातील अतिवृष्टीबाबत आढावा। जिल्हा प्रशासनाला सज्ज राहण्यासह मनुष्य आणि पशुहानी टाळण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश।